तर वंदे भारत एक्सप्रेसला अमरावतीच्या बडनेरा इथं थांबा मिळालेला आहे। नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला बडनेरा इथं थांबा मिळाला असून बळवंत वानखेडे, अनिल बोंडे, रवी राणांकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं। अत्यंत अमरावतीकरांसाठी आनंदाची बाब आहे की देशाचे पंतप्रधान मोदीजी, देशाचे रेल मंत्री अश्विनी वैष्णव, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या ठिकाणी नवनीत राणांनी केलेला पाठपुरावा मोठ्या प्रमाणात आज वंदे भारत ही नागपूरपासून तर पुण्यापर्यंत ट्रेन आम्हाला मिळाली आणि पुण्याच्या ट्रेनची आतुरतेने अमरावतीकडे वाट पाहत होते। त्याचं स्टेशन हे बडनेरा स्टॉपेज मिळालं, हे सगळ्यात जास्त आमच्यासाठी आनंदाची बाब आहे। तर या वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्य काय आहेत ते सुद्धा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अजनी ते पुणेच्या दरम्यान धावणारी ही वंदे भारत एक्सप्रेस असेल। तर महाराष्ट्रासाठी मिळालेली ही 12वी वंदे भारत एक्सप्रेस आहे। अजनी पुणे दरम्यानची वंदे भारत 881 किलोमीटरचं अंतर कापणार आहे। तर पूर्ण वातानुकूलित कोच आणि ऑटोमॅटिक तापमान नियंत्रण ही या वंदे भारत ट्रेनची एक्सप्रेस वैशिष्ट्य असणार आहे। अत्यंत सुंदर असं मॉडेल सुद्धा आहे याचं आणि आरामदायक ऑर्गॅनिक सीट्स सुद्धा आहेत। LED ॲम्बियंट लाइटिंग सुद्धा यात करण्यात आलेलं आहे। तर मोठी पॅनोरामिक खिडकी इथं देण्यात आलेली आहे। बायो व्हॅक्यूम शौचालय सुद्धा आहेत। तर या वंदे भारत ट्रेनमध्ये अग्निसुरक्षा प्रणाली जी सगळ्यात महत्त्वाची असते ती सुद्धा अत्यंत आधुनिक अशी बसवण्यात आली आहे। तर CCTVच्या देखरेखीखाली सगळ्या या ट्रेनचा प्रवास असणार आहे। तर इंटरकॉमची सुविधा सुद्धा या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये आहे।